सर्व पत्रकार बांधवांचे या ठिकाणी मी मुख्यमंत्री सहायता निधी आणि शिवसेना पक्षातर्फे या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो। आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल आपले आभार देखील मानतो। आपल्याला ठाऊक असेल की राज्याचे लोकप्रिय आणि संवेदनशील मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब, त्याचबरोबर मुख्यमंत्री सहायता निधीचे कक्षप्रमुख श्रीयुत मंगेश चिवटे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण एक उपक्रमाची सुरुवात केलेली आहे, ज्या उपक्रमाचं नाव आहे आरोग्यवारी आपल्या दारी। या उपक्रमाची सुरुवात दिनांक 1 ऑगस्टपासून सुरुवात झालेली आहे। आता ही आरोग्यवारी संपूर्ण राज्यभर अगदी चांदा ते बांदा, मुंबईपासून गडचिरोलीपर्यंत आणि कोकणापासून खानदेशापर्यंत संपूर्ण राज्यभरातील 36-37 जिल्ह्यामध्ये ही वारी फिरणार आहे। या वारीचा मुख्य उद्देश असा आहे की राज्यभरातील गोरगरीब तथा गरजू रुग्णांना जास्तीत जास्त आरोग्य सेवेचा लाभ मिळावा, जास्तीत जास्त मुख्यमंत्री सहायता निधीचा लाभ मिळावा, यासाठी आपण ही आरोग्यवारी सुरू केलेली आहे। त्याचबरोबर मुख्यमंत्री सहायता निधी कसा मिळवावा, तो मिळवणं किती सोपं आहे याची माहिती देण्यासाठी आज मी आपल्यापर्यंत आलेलो आहे। आपण जर पाहिलं तर मुख्यमंत्री सहायता निधी कसा मिळवावा या ठिकाणी अगदी सोपी आणि साधी प्रक्रिया आहे। टोल फ्री क्रमांक दिलेला आहे 8650567567। या नंबरवर जर आपण एक मिस कॉल दिला तर त्या ठिकाणी तुम्हाला तात्काळ एक लिंक प्राप्त होते आणि त्या लिंकद्वारे आपण आवश्यक दिलेली कागदपत्र, उदाहरणार्थ आधार कार्ड, रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला आणि कोटेशन, हे 4 डॉक्युमेंट आपण जमा करून जर PDF केली या ईमेल IDवर तर त्या ठिकाणी 5 ते 7 दिवसाच्या आतमध्ये आपल्याला मुख्यमंत्री सहायता निधी जमा होतो। अजून दुसरी एक सोपी पद्धत आपल्याला या ठिकाणी दिसते, QR कोड दिलेला आहे, हा जर आपण स्कॅन केला तर तात्काळ या ठिकाणी आपल्याला फॉर्म उपलब्ध होतो। आणि दुसरी गोष्ट म्हणजे बाजूला या ठिकाणी रुग्णालयाची यादी दिलेली आहे, या यादीमध्ये आपलं रुग्णालय निवडायचं आणि आवश्यक डॉक्युमेंट जमा करून आपण 5 ते 7 दिवसाच्या आतमध्ये मुख्यमंत्री सहायता निधी मिळवू शकतो। आपल्याला आवर्जून एक सांगायचं आहे, आत्तापर्यंत 2 वर्षाच्या कालावधीमध्ये संपूर्ण राज्यभर 301 कोटीचं विक्रमी वितरण या गोरगरीब रुग्णांना या योजनेमार्फत झालेलं आहे। त्यातील 13.5 कोटी आपल्या संभाजीनगरला वितरण झालेलं आहे। मला आपल्या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून विनंती करायची की आपण जास्तीत जास्त या योजनेचा प्रचार प्रसार आपल्या माध्यमातून करावा, जेणेकरून एखाद्या गोरगरीब रुग्णाचा जीव वाचण्यास, त्याला आर्थिक मदत होण्यास मदत होईल। म्हणून आज या ठिकाणी या पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे। आपण बघत असतो की मराठवाड्यामध्ये कॅन्सरचं प्रमाण बऱ्यापैकी आहे, आपण कॅन्सरला सुद्धा 1 लाख रुपयाची मदत देतो। त्यानंतर अपघाताचं प्रमाण बघतोय आपण, अपघातसुद्धा बऱ्यापैकी वाढलेत, तर या कुठल्याही अपघाताला, रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंटला आपण 1 लाख रुपयाची त्या ठिकाणी मदत करतो। प्रीमॅच्युअर बेबी असतील, लहान मुलं असतील, लहान मुलांच्या कुठलेही आजार असतील तर त्या प्रत्येक आजारालासुद्धा आपण 1 लाख रुपयाची मदत करतो। आपण जर बघितलं, बोन मॅरो ट्रान्सप्लांट असेल, किडनीचे विकार असतील, किडनी ट्रान्सप्लांट असेल, लिव्हर ट्रान्सप्लांट असेल, या सगळ्या आजारांना आपण गेल्या 2 वर्षापासून 301 कोटीचं वितरण या मुख्यमंत्री सहायता निधीचं केलेलं आहे। याची माहिती देण्यासाठी आज आपण या कार्यालयामध्ये पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं। आपल्यासोबत सन्माननीय मंगेशजी चिवटे सर जोडलेले आहेत ब्रह्मध्वनीच्या माध्यमातून, तर ते 2 मिनिटं आपल्याला मार्गदर्शन करतील। सर्व पत्रकार बांधवांना छत्रपती संभाजीनगरच्या माझ्या सगळ्या मित्रवर्गांना मानाचा जय महाराष्ट्र। आज या पत्रकार परिषदेच्या साठी उपस्थित आमच्या हर्षदाताई असतील, आमच्या शिवसेना वैद्यकीय अध्यक्षाचे कक्षप्रमुख रामहरी राऊत असतील, छत्रपती संभाजीनगरचे महानगर प्रमुख अजयजी महाजन असतील आणि विशेष म्हणजे संजयजी शिरसाट साहेबांच्या कार्यालयात आरोग्य दूत म्हणून काम करणारे आमचे मनोज जे असतील, सगळ्यांचं देखील मी या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं कौतुक करतो, त्यांचं अभिनंदन करतो की या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं नेमका मुख्यमंत्री पाठीमागेकडे, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचं काम नेमकं कशा पद्धतीनं सुरू आहे आणि या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या माध्यमातून अर्थसहाय्य मिळवण्याची प्रक्रिया नेमकी कशी आहे, कोणकोणते आजार या योजनेमध्ये समाविष्ट होतात, याची सगळी इत्थंभूत माहिती माझे कक्षप्रमुख सहकारी या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी देतील। मात्र या सोबतच मला आवर्जून अभिनंदन करायचं आहे ते आपले लोकप्रिय आमदार संजयजी शिरसाट साहेबांचं, कारण गेल्या 2-2.25 वर्षापासून मला आठवतं त्या पद्धतीनं एक दिवसही असा जात नाही की संजय शिरसाट साहेबांचा मला एखाद्या रुग्णाला मदत मिळवून देण्यासाठी फोन येत नाही। रात्री अपरात्री कधी देखील संजय शिरसाट साहेब सातत्यानं फोन करतात
आणि त्यांच्या भागातील परिसरातील रुग्णांना वैद्यकीय मदत मिळावी, त्यांच्यावर मोफत किंवा सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया व्हाव्यात याच्यासाठी सातत्यानं ते फॉलोअप घेतात. मला या ठिकाणी अभिमानानं सांगायचं की मराठवाड्यातल्या जर आमदारांचा उल्लेख जर आढावा घ्यायचा झाला तर मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या माध्यमातून सर्वाधिक मदत मिळवून देणारे आमदार म्हणून संजय शिरसाट साहेबांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. आणि म्हणून संजय शिरसाट साहेबांचं, हर्षदाताईंचं देखील मी या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं मनपूर्वक अभिनंदन याच्यासाठी करतो की ते फक्त आपल्या मतदारसंघापुरतं मर्यादित नसून छत्रपती संभाजीनगर शहराच्या सहित जिल्ह्यातील जरी एखादा कुठलाही गोरगरीब गरजू रुग्ण जेव्हा मदतीच्यासाठी त्या ठिकाणी येतो तेव्हा त्याच्यासाठी देखील ते त्यांच्या कार्यालयातून पत्र पाठवतात, पाठपुरावा करतात आणि संबंधित रुग्णाच्यासाठी त्याला कशी मदत मिळवून देता येईल याच्यासाठी सगळा पाठपुरावा हा शिरसाट साहेबांच्या कार्यालयातून त्या ठिकाणी केला जातो. त्यामुळे सर्वाधिक मदत ही संजय शिरसाट साहेबांनी मराठवाड्यातल्या सगळ्या आमच्या शिवसेनेच्या आमदारांच्या माध्यमातून जर आढावा घेतला तर त्यांच्या माध्यमातून झाली आहे. म्हणून पुन्हा एकदा शिरसाट साहेबांचं, त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचं देखील या ठिकाणी मी आवर्जून अभिनंदन करतो. आणि माझ्या सगळ्या पत्रकार बांधवांना, मला खरं तर आज स्वतः या पत्रकार परिषदेला यायची इच्छा होती, मात्र मी देखील आज सांगली जिल्ह्यामध्ये जत तालुक्यामध्ये आरोग्य शिबिर आहे, या ठिकाणी वैद्यकीय कक्षाचं उद्घाटन आहे, त्यामुळं येऊ शकलो नसलो तरी तुमच्या सगळ्यांच्या सदिच्छा, प्रेम माझ्यासोबत सदैव आहे हे मी गृहीत धरतो. आणि जेव्हा येणं होईल छत्रपती संभाजीनगरला तेव्हा नक्कीच भेटू. थँक्यू सर. येस, थँक्स, आभारी. तर आता आपले काही प्रश्न? आम्हाला एक अशी माहिती द्या की एक असा विषय आला होता की सध्या किती आजार आहेत या योजनेमध्ये, आणखी कुठले आजार काही समाविष्ट होत आहे का? हां सर, सध्या 20 आजारांचा यामध्ये समावेश आहे. मला आवर्जून उल्लेख आपल्याला सांगायचा आहे की यापूर्वीच्या सरकारच्या काळामध्ये फक्त 10च आजारांना हा निधी मिळत होता आणि अगदी 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये फक्त 2.5 कोटीचं वितरण यामध्ये झालं होतं. तर आपण 2 वर्ष 1 महिन्याच्या कालखंडामध्ये 2.5 कोटी, हां त्यावेळी फक्त 25,000 रुपयाची मदत मिळायची. ती रुग्णांना खूप तुटपुंजी होती. परंतु आपले संवेदनशील मुख्यमंत्री आणि मंगेश चिवटे सरांनी या मुख्यमंत्री सहायता निधीचा कार्यभार स्वीकारल्यानंतर आपण या आजारांचा वाढ केलेली आता 20 आजार आहेत आणि पुन्हा नव्याने आपण 5 आजारांचा समावेश केला आहे, ज्याचा मी नामोल्लेख या ठिकाणी करतो. आपण बघितलं तर मणक्याची शस्त्रक्रिया यामध्ये नव्याने आपण समावेश करत आहोत आणि त्याचबरोबर पायाची एंजिओप्लास्टी आहे, मणक्याची शस्त्रक्रिया, हां पायाची एंजिओप्लास्टी आहे. नंतर एक GBS सिंड्रोम आहे, GBS हां GBS सिंड्रोम आहे. त्यानंतर कानाच्या ज्या शस्त्रक्रिया असतात, कर्णविकार ज्याला आपण म्हणतो, ते घेतलं आहे. आणि लहान मुलांच्या ज्या शस्त्रक्रिया ज्यामध्ये दुबंगलेले होठ आपण ज्याला म्हणतो, त्या शस्त्रक्रिया आपण त्यामध्ये ॲड केलं असं प्रयोजन नवीन आहे. ते एक 8-10 दिवसात त्या ठिकाणी नव्याने त्याचा समावेश होईल. किती रुपये मिळतील साधारणतः? कमीत कमी ते जास्तीत जास्त यामध्ये कमीत कमी 50,000 जास्तीत जास्त 2 लाख रुपयाची यामध्ये मर्यादा आहे. महत्तम 2 लाख रुपये आपण त्या आजारांना देऊ शकतो. आजाराच्या अंदाजपत्रकावर ते अवलंबून आहे. अंदाजपत्रक किती आहे त्यावर आपण ते पैशाची मर्यादा ठरवतो. ही आरोग्य वारी जी आहे तुमची, Yes. ही पत्रकार परिषदेपुरती मर्यादित आहे की तुम्ही जनसामान्यामध्ये, बाजारपेठांमध्ये किंवा रस्त्यावर तुम्ही जाऊन आम्ही हे माहिती पत्रक देतो? हो ज्यावेळी माहिती पत्रक वाटप करणार होतो. हां, माहिती पत्रक दिल्यानंतर प्रत्येकाला 1 to 1 संवाद साधणं शक्य नाही. पूर्ण 36 जिल्ह्यामध्ये आपल्याला जायचं आहे. आपल्या माध्यमातून एकाच वेळी अनेकांशी संवाद साधता येतो, म्हणून आपली निवड या ठिकाणी करण्यात आली. त्याचबरोबर आम्ही ज्या ठिकाणी जातो, बाजारपेठ असेल तर आम्ही हे माहिती पत्रक त्या ठिकाणी देऊन, आणि जर एखाद्याला गरज लागली तर माहिती देखील देईल. किती जिल्ह्यामध्ये तुम्ही गेलो? हां, बीड जिल्ह्यानंतर केज, अंबाजोगाई, माजलगाव, नांदेड, बिलोली, लोहा, यवतमाळ, वाशिम, भंडारा, हिंगोली, गडचिरोली. किती टोटल जिल्हे का आले तुम्ही जाऊन? आरोग्यवारी झाली तुमची आत्तापर्यंत सर? मला वाटतंय 16 जिल्हे झाले. 16. आणि आता पुढं राहिलेला उर्वरित महाराष्ट्र अजून करायचा आहे. मला एक विचारायचं आहे की साधारण आपले जे पेशंट असतात, रुग्ण असतात हॉस्पिटलमध्ये, त्यांच्याशी या अर्ज प्रक्रियेसाठी काय अडचण आहे? तुम्ही असा काही संवाद साधलाय का त्यांच्यात जाऊन? रुग्णांमध्ये काय अडचणी निर्माण होत आहेत तुमच्याकडनं काही? हां, हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर मला बऱ्याचदा काही लोकांनी सांगितलं की डिले होतोय, उशीर होतोय. तर त्यासाठी सुद्धा आपण एक ॲप्लिकेशन मध्यंतरी लॉन्च केलं होतं, जेणेकरून ही तात्काळ मदत त्यांना 3 ते 4 दिवसात मिळावी. परंतु त्या सॉफ्टवेअरच्या काही अडचणीमुळे आपल्याला जो डिले झाला, मग
पुन्हा आपण पूर्ववर्ती योजना फास्ट करण्यासाठी आपले प्रयत्न चालू आहेत. संवाद मी आता किती रिप्लाय टाइम किती आहे तुमचा? आता साधारणतः 8 ते 10 दिवस लागतात. 10 दिवस. हो, आणि आता किती टाइम आपण एक 4 ते 5 दिवसाच्या मध्ये वर्किंग डेमध्ये, वर्किंग 5 दिवसाच्या कालावधीमध्ये ही निधी आपल्या खात्यात जमा होण्याचे आपले प्रयत्न चालू आहेत. कधीपासून प्रयत्न करणार आहेत ते 5 दिवसाच्या असेल? सर येणाऱ्या 1 सप्टेंबरपर्यंत मी तुम्हाला त्याचा अहवाल किंवा रिपोर्टिंग करू शकतो. मला एक सांगा, तुम्ही 2.5 कोटी रुपये जे सांगितले, 25 कोटी किंवा 2.5 कोटी ना? हां, 2.5 वर्षामध्ये 2.5 कोटी हो, हो. 2.5 कोटी. तर ती उद्धव ठाकरेंनी दिलेले आहेत का काँग्रेस सरकारच्या वेळेस? ज्यावेळेस उद्धव साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेसच्या काळामध्ये अडीच तिथं वर्षामध्ये फक्त हां 2.5 कोटी. तिथं मुख्यमंत्री सहायता निधीला कक्ष प्रमुखच नव्हता त्यावेळेस. हां. हां, त्या कालावधीमध्ये 2.5 वर्षामध्ये पॅन्डेमिक होतं ना? हां, पॅन्डेमिक असलं तरी सर आपण निधी वाटू शकतो ना. ठीक आहे. मी काय म्हणतो, सरकारचा निधी नाही, आहे. नाही, ओके ओके. हां. नाही, आपल्याला तुलना करायची नाही किंवा ते मला एक सांगायचं सांगा, नाही. माझ्याकडे एक अर्ज आहे हं. माझ्याच मित्राचा. बरं बरं. प्रॉब्लेम असा चालू आहे हं. की महात्मा फुले स्कीम योजनेमध्ये जेव्हा लोक जातात बरोबर. त्यांच्याकडे, हो, हो. तर ते असं रिमार्क मारून देतात, ही योजना त्यांच्याकडे लागू आहे, बरोबर. पण ते रिमार्क मारून देतात आपल्याकडे, आणि ही योजना मग तुमच्याकडे जाते. हं. मग तुम्ही साहित्य कक्षामधून सांगता की तुम्ही मग- सिव्हिल सर्जनचं पत्र आणा. बरोबर. ते पत्र देण्यासाठी हे म्हणतात की आम्हाला अधिकार नाही. अशा वेळेस त्या नागरिकांनी जावं कुठं? नाही नाही, ही अडचण तुमची रास्त आहे, काय हरकत नाही. पण रास्ता आहे म्हणजे ठीक आहे ना? नाही नाही, बरोबर आहे. पण बघा, आता मी माझा जो विषय आहे तो मुख्यमंत्री सहायता निधी पुरता मर्यादित आहे. महात्मा फुलेचं पण आपण या ठिकाणी चर्चा करू, काही विषय नाही. मी तुम्ही समजून घ्या, हं. माझं हे म्हणणं नाही. हं. तुमच्याकडे जे लोक येतात सहायता निधीमधून, बरं. आता मला जर म्हणजे यांचं महात्मा म्हणणं असं फुलेमध्ये आहे जर की यांना या मदत झाली, योजनेसाठी सिव्हिल सर्जनच्या पत्राची काय काय गरज? करायचं? कारण तिथपर्यंत जायला उशीर लागतो पेशंट. नाही, नाही, आपलं- आणि त्यांचं पण वेळ आहे. आपल्याकडचे जे आहेत ना, हां. त्यांचं 10 ते 12, 10 ते 1 म्हणजे delay होतं. यावेळेस. delay म्हणजे होतं. मुख्यमंत्री साहेब हे 24 तास काम करतायत, हो, आणि हो. या सर्जनला 2 तासापेक्षा जास्त वेळ आहे ना तुमच्या माणसाला देण्यासाठी वेळ नाही. मग अशा लोकांना काय करायचं? नाही, नाही, अशा लोकांना ऐका ना. याला एक जोडून प्रश्न आहे हं, की आपले जे आरोग्य संचालक कार्यालयामध्ये जे बसतात समन्वयक या संदर्भात, त्यांची स्वाक्षरी घ्यायला ते ऑलरेडी मेडिकल ऑडिटला जातात, हॉस्पिटलच्या ऑडिटला जातात, तर त्यांच्या पाठीमागे जायचं. ऐका ना, ही जी अशी रुग्णालय आहेत किंवा जी रुग्णालय त्रास देतात अशांसाठी आपण कलेक्टर ऑफिसला पाठीमाग हे अहवाल मागवला होता, आणि त्यांची टीम बऱ्यापैकी हॉस्पिटलला फिरत होती. काही हॉस्पिटल फ्रॉड करतात काय, काही लोकांना त्रास देतात का, वेळेवर कार्य होते की नाही, तर त्याचा पाठपुरावा सुद्धा या ठिकाणी आपण 2 मला एक दिवसात करू. सांगा, तुमच्या या आरोग्यवाडीमध्ये किती, या जिल्ह्यामध्ये किती दवाखाने तुम्ही ब्लॉक केलेले आहेत? केलं ना सर, जे प्लस केलेलं आहे. पण तिथे तर बोर्ड लावलेला आहे. नाही, नाही, जे- आमच्याकडे आहे सुरू आहे म्हणून. आणखी. हो, नाही मदत आहे. नाही नाही, मध्यंतरी सुरू केली होती कारण त्यांचे फ्रॉडचे आपल्याला केसेस आल्या, परंतु लोकांची तिथं अडचण व्हायला लागली. आपले हॉस्पिटल ब्लॉक करून त्या ठिकाणी दुसरा रुग्ण गेल्यावर त्याला ती मदत मिळत नाही. आपला प्रामाणिक उद्देश काय की त्या लोकांना मदत मिळावी, पण आपण कार्यवाही केली होती. परंतु अजूनही त्याच्यावर जर काय असेल तर तुम्ही मला सुचवा, मी कठोर कार्यवाही आयुक्तांच्या मार्फत करू ना. आता बोलून सर तिथे बोर्ड लागले. हां, आता बोर्ड लागलेला आहे, पण आता फ्रॉड तुमच्या निदर्शनास आला का, सीएम फंडातून कोणी पैसे घेतलेत त्यात म्हणून? एक विषय आहे की हं. हॉस्पिटलला ब्लॉक करून हं. रुग्णांची अडचण होईल. म्हणूनच पण- आपण पुन्हा पण- केलं, हां. पण हं. जे तिथे अशा प्रकारच्या गोष्टी करतात त्यांनाच तुम्ही हे घाला ना, म्हणजे हा. गुन्हा दाखल करा की बाबा असं तुम्ही का fraud करता? माझं एक आव्हान तुम्हा सगळ्यांना आहे, जर असा कुठला व्यक्ती तुमच्या निदर्शनास आला तर त्याला आपण कायदेशीर कठोर कार्यवाही करू शकतो. आता मंगेश चिवटे आणि राम हरी राऊत सगळीकडे पुरू शकत नाही सर. बोलले, हे बघा, कोणी पाठवलं पण. या योजनेसाठी मुख्यमंत्री महोदय किंवा मी असेल, कुठलाही एक व्यक्ती राज्यभर सांभाळू शकत नाही किंवा त्या व्यक्तींना तो पोचू शकत नाही. या 5 तर योजनेसाठी कधीपासून अर्ज करायला सुरुवात करायची ना रुग्णांनी? सर तसं ते जाहीर पत्रक मी तुम्हाला देईल, तोपर्यंत मी तारीख नाही सांगू शकत. अच्छा, हे असं त्याचं एक जाहीर नोटीस मी तुम्हाला दिली की मग तुम्ही सांगू शकता. काही आजारी महात्मा फुले योजनेमध्ये येतात, मात्र त्यांना लिहून दिलं जातं की तुमचा आजार हा मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये येतो. पण त्या ठिकाणी गेल्यावर पण त्यांना मदत तेवढी नाही नाही, महात्मा फुलेवाले असं कधीच लिहून देत नाही. महात्मा ज्योतिबा फुले योजनेवाले, हे तेच आहे की जेव्हा महात्मा फुलेसाठी जातो ना हां, पेशंट, हां. तेव्हा ते हॉस्पिटल लिहून देतं की हे तुम्ही सीएम ह्याला जा, असे- फंडाला जा. असे- आणि तिथे गेल्यानंतर ते म्हणतात सिव्हिल सर्जनचं पत्र आणा.
नाही, हा सीएम फंडाचा अर्ज आहे. साहेब, हा विषय मुख्य- कसा आहे खाली मोठा? खाली बघा ना सर. मुख्यमंत्री साहेबांचा आपला फॉर्मच सही केला जातो बरोबर. पेशंट त्यावेळेला तो आजार महात्मा ज्योतिबा फुलेमध्ये बसत असताना सुद्धा त्या फॉर्मवर विमार केला जातं की हा आजार आमच्या योजनेवर बसत नाही, तो मुख्यमंत्री साहेबांना बसतो. पण आपल्या डिपार्टमेंटकडून सगळी मदत लोक पेशंटला केली जाते, पण काही आजार हे आपल्या योजनेमध्ये येत नाही. बरोबर त्यावेळेला आपल्या कार्यालयातून असा मेसेज येतो की हा आजार संबंधित आजार आहे, महात्मा ज्योतिबा फुलेमध्ये बसतो. बरोबर. जर आमच्या मुख्यमंत्री साहेबांना आपल्याला मदत हवी असेल तर संबंधित जो व्यक्ती आहे त्या योजनेचा महात्मा त्यांच्याकडून त्यांच्या लेटरचा रिमार्क होता की संबंधित आजार हा आमच्या योजनेत बसत नाही, त्याकरता त्या पेशंटला मुख्यमंत्री साहेब त्यांना मदत करण्यात यावी. बरोबर आहे. बरोबर हा. आहे. पण ते भोपन नावाचा जो अधिकारी आहे तो पेशंटला कुठल्याच प्रकारे त्यांना पत्र देत नाही आणि तो आजार आमच्या योजनेत बसत नाही असं सपशेलपणे सांगतो. तुम्ही संभाजीनगर जिल्ह्याचे आतापर्यंत जेवढे मेल केलेले आहेत ते सगळ्यांचे फॉर्म तुम्ही चेक करा. हे दुसरं आहे. हे केलेले आहेत. आणि सर ते काय करतात माहितीये का, इथे त्यांना 2 वाजेपर्यंत बसायचा अधिकार आहे ना आरोग्य उपसंचालक कार्यालयात. त्या 2च्या अगोदर ते हॉस्पिटलला जातात. त्यांचं ते जाहीर करतात की मी आज या ठिकाणी तुम्हाला 12 ते 1 भेटेल. मला सांगा, ग्रामीण भागातून जर एखादा माणूस असेल, अजय ते काय तू गेलास त्या अधिकाऱ्यांकडे कधी? बऱ्याचदा गेलाय ना? आणि मागच्या पत्रकार गेलो पण परिषदेमध्ये गेलात ना? मी गेलो सर. हे जे सेम सांगतायत सेम माझ्या सोबत बी तसंच झालेलं आहे. बघा. माझ्याजवळ मी पुरावा ठेवलेला आहे. हा पुरावा आहे. त्यांनी नी रिप्लेसमेंट होतं सर. नी रिप्लेसमेंट असताना तिथले अधिकाऱ्याकडे मी स्वतः गेलो. त्या एक लेडीज होती माझ्या संबंधित बी नव्हती, पण ज्या दिवशी मी दवाखान्यात गेलो त्या दिवशी मला भेटली आणि भाऊ म्हणे तिथे सही देत नाही. सकाळी 8 वाजता उद्या म्हणजे- नावासहित तक्रार का आपण त्यांची दाखल करा कलेक्टर ऑफिसला आणि आयुक्तांना. आणि ते अधिकारी आहे ना सर आरवाडच्या भाषेत बोलतात सर. हो, बोलतात. आणि मी काय केलं या लेडीजला सुद्धा लेडीज सुद्धा येऊ शकते. या सुनावणीला अक्षरताईंनी स्वतः मागच्या बैठकीमध्ये मंगेश चुटे असं साहेबांना सांगितलं होतं की संबंधित व्यक्ती जो शिवसाई मारतो तो कुठल्याही एका ठिकाणी बसून द्यावा. स्वतः ताईने हा मुद्दा मांडला होता, पण अजून तो व्यक्ती बसलेला नाही. पेशंटला या हॉस्पिटलला बोलवतो त्या हॉस्पिटलला बोलवतो, पण याला काय होतं साहेब? काय नाव त्यांचं? आपण तर मदत करतोय पण कुठेतरी आपल्या योजनेला या लोकांमुळे लागला. काय नाव आहे त्यांचं? रवी भोपळे आणि जोशी म्हणून आहे. नाही, जोशी चांगला आहे. भोपळे 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 फक्त. बिलिंग आपण जोशी मागच्या मदत अशी नाही मागणी केली की करत. एका जागी अगर तो दिवसभर बसला तर सगळे पेशंट एका जागी जाते, पण तो एका जागी टिकतच नाही 2 तासाच्या वर. कारण की एका जागी तो पूर्ण वेळ असला तर पेशंटला सोपं पडेल की एका जागी तो इथे भेटतो बाबा. आम्हाला काय म्हणायचं सर, तुमचं हे बघा, ही मुख्यमंत्री सहायता योजना खूप चांगली आहे.